छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ती मनामध्ये ऊर्जा होती, ते स्वप्न होतं. मग त्यात एक जिद्द निर्माण झाली आणि 2 वर्ष 1995 आणि 96 2 वर्ष पेकाट मोडेतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यू टर्न घेतला. परिस्थिती पालटली. IPS मध्ये निवड झाली. मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10x10च्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला. ज्या क्लबमध्ये कधी आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या खात पाहायचो, त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या. आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली. ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो 2011ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्मस्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले. ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही, त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली. तिथंच अतिरेक्यांशी 2 हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला प्रदान करण्यात आलं. मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे. एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी, आठवते मला. तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंक्ट, लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द, हे तुमचं वय आहे. त्या वयामध्ये तुम्ही आहात, क्रुशियल वयामध्ये आहात. आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर, मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS आणि IFS मध्ये नव्हता. त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये, विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IAS मध्ये सिलेक्ट झाला. मी IPS मध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ USA बोलवलेलं होतं. त्यांनी 26/11 मध्ये चांगलं काम केलं. त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो. त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन. आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम्स स्क्वेअर. आणि टाइम्स स्क्वेअरला लागून 27व्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. आणि तिथं मी त्या एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळेला 450-500 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता. सुगंध चौगले.